सर्वांना नमस्कार. भारत हा पुरातन काळापासूनचा श्रेष्ठ देश आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे, निराळी प्रकारची शास्त्र आपल्याकडे उत्पन्न झाली तर आमचा सिद्धयोग महायोग जो आहे ना, तो आपल्या सर्वांना जगाला सांगायचा आहे. तुम्ही म्हणाला हो काय योगी सगळ्याला करणार का काय? होय, माझं तर म्हणणं असं आहे, अवघड आहे. आणि असं आहे, कुठली गोष्ट अवघड उदाहरणं सोडण्यामध्ये आपल्याला जास्त आनंद वाटत असतो आणि त्यात पराक्रम आहे. आमचं म्हणणं असं आहे की हे जे योगशास्त्र जे आहे ते योगशास्त्र हे सगळ्यांना शिकवण्याकरता म्हणून आपण कटिबद्ध आहोत. या दृष्टिकोनातून आणि आपल्याला माहिती आहे गीता ही कशी उत्पन्न झाली. या अर्जुनाला मोह झाला की हे सगळे माझे गुरु आहेत, मित्र आहेत, नातेवाईक आहेत, मी यांना कसं मारू. परंतु श्रीकृष्णाने सांगितलं की कर्तव्य जे आहे त्या कर्तव्या दृष्टीनं तू यांना तुझं जे काही शौर्य आहे ते दाखवलंच पाहिजे. आणि याच्याकरता म्हणून ही गीता त्यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर अनेक माहिती आपल्याला सर्वांमध्ये श्रेष्ठ असते. उपनिषद आणि जी काही लिहिलेली आहे ती सर्व मानवाच्या कल्याणाकरता आहेत. आपलं जे शास्त्र आहे ना ते केवळ एका विशिष्ट धर्माकरता असं नाहीये. आपलं हे जे शास्त्र आहे ते सर्व जगाकरता शास्त्र आहे. पृथिव्याम सर्व मानवा अशा दृष्टिकोनातून आपल्याला याचा अभ्यास थोडासा करायचा आहे. आजचा विषय जो आहे तो सिद्ध योगाचा फक्त प्राथमिक अभ्यास. अगदी सोपा हो. किती सोपं आहे. तुम्हाला की कुणी करायला पाहिजे ना. तुम्हाला करे पण हे सगळ्यांना जर करायचं असेल ना तर एक गोष्ट महत्वाची आहे की सगळ्यांना तो त्याचा जो काही आदर्श म्हणून जो काही असेल तो देव म्हणा, श्रेष्ठ व्यक्ती म्हणा, तो कोण आहे बा. आमचं म्हणणं आहे की हा जो देव आहे ना तो प्रत्येकाकडे असला पाहिजे. प्रत्येकापाशी हा जर देव नसेल तर आम्ही सगळ्यांना सांगून कसा काय उपयोग आहे. आमचं म्हणणं असं आहे की श्वासोश्वास हा आपण जर समजा म्हटलं, जगाला सांगितलं की हा सगळा जगाचा एकमेव देव आहे. प्राणशक्ती ही कोणाजवळ नाही. बरं अगदी आपण म्हणतो ना की डास आहे, मुंगी आहे, प्राणशक्ती मुंगी होऊ शकते काय? हत्ती होऊ शकतो? कधीच नाही. म्हणून प्राण हे ते तत्व आहे. हे सगळ्या लोकांना कशा प्रकाराने आणि अंमलामध्ये आणायचं, त्याचा अनुभव कसा द्यायचा तो आपलं बघतं. थोडक्यामध्ये मी असं म्हणेन, आपण म्हणतो नेहमी पाहू जाता एक देव किंवा सबका मालिक एक. कोण आहे हा देव? तो सगळा एका दिवशी मी तर असं म्हणेन, थोडंसं धारिष्ट्याचं विधान आहे की मी सगळ्यांना देव दाखवणार आहे. होय बरं, मग बघा देव कसा आहे तो आमचा. एक गोष्ट अशी आहे की आपल्यामध्ये देव नाही आहे का? जर कोणी म्हटलं की आमच्यामध्ये देव नाही आहे, अहो देवाशिवाय बोलता तरी का? देव याचा अर्थ चैतन्य, प्राणशक्ती, श्वासोश्वास, लाईफ फोर्स. अशा प्रकाराने हा जो काही एक विशेष प्रकारचा जो देव आहे त्या देवाचं आराधना सगळ्या जगाला करायला लावणार आम्ही. कारण सगळ्याचा एकच देव आहे. आपण जर असं म्हटलं की चैतन्य की आपल्या आतमध्ये शक्ती जी आहे ती सगळ्या जगाची आई आहे. जर कोणी म्हटलं ना बस ही माता, ही जी आई म्हणता ना तुम्ही, प्राणशक्ती आमची आई नाहीये, आता हे काय बरोबर आहे का? प्राणशक्तीशिवाय त्याला जरी बोलायचं असेल की प्राणशक्ती ही माझी आई नाहीये, पण हे बोलायला तरी प्राणशक्तीशिवाय बोलता तरी येईल का? माझं म्हणणं काय, अशा प्रकारे हा जो सर्वांना सहज समजू शकेल म्हणून आम्ही तुमचं या आमच्या योद्धाचं नेहमी एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचं वर्णन करतो. कसं? चीपेस्ट, अगदी अगदी स्वस्त, पैसा नको आम्हाला हो. सिम्पलेस्ट म्हणजे करायला इतकं सोपं की बा तुम्ही म्हणाले काहीच नाही करायचं का? आमच्या मराठीत महत्वाचं आहे. आमच्या योगशास्त्रामध्ये विशेषतः हा जो सिद्ध योगाचा आहे ना त्यामुळे तुम्ही काहीही करायचं नाही. तुम्हाला फार बरं झालं. चला, कारण करण्यामध्ये कष्ट आहेत. तुम्हाला कसं काय गेलो? अहो गंमत अशी आहे, आपलं सर्व जीवन आहे ना, त्या जीवनामध्ये महत्वाचा काय भाग आहे बरं? शरीर आहे. पण शरीर जरी असतं, नुसतं शरीर काय उपयोगी आहे? ते शरीर तर कसं आहे, केव्हा ना केव्हा तरी ते नष्ट होणार आहे. पण हे शरीराला धारण करणारा कोण आहे? शरीर आपलं जे दिसतंय, आपलं सगळं चालू आहे काम, त्याला धारण करणारे कोण आहे? अहो प्राणशक्ती म्हणून शरीराला किंमत आहे. समजा प्राणशक्ती जर नसेल तर शरीर काय करायला माहितीये ना तुम्हाला. मी काही वेगळं सांगायचं कारण नाही. आपण म्हणतो त्याला अगदी नातेवाईक आहे,
दिसायला फार सुंदर आहे, आपण काय सांगणार, नको हो, हे आता बाजूला काढा, यातच वेगळं पुढची विल्हेवाट करा. थोडक्यामध्ये शरीर हा जरी भाग असला, आणि त्या शरीरावरच आपल्याला माहितीये एकदा काय झालं माहितीये का, त्या शरीराच्या इंद्रियामध्ये भांडणं लागली. आपल्याला माहितीये भांडणं सगळी चालू आहेत, आपण बघतोच, रोज भांडणं आपण ऐकतोच आहोत. भांडण काय, कान म्हणले मी श्रेष्ठ, डोळे म्हणले मी श्रेष्ठ, जीभ म्हणले मी श्रेष्ठ, आणि सगळे चव करायचे असेल अशा प्रकारे सगळ्यांनी सांगितलं मी श्रेष्ठ. आता काय घरामध्ये तर भांडणं चालणारच ना. भांडणं करत असताना आई जी होती चैतन्य, की ज्याच्या आधारावर हे सगळं दिसणं बोलणं हे सगळं होतं ना, ती आई म्हणली काय तुम्ही मला फार त्रास देता रे, रोज मला फार त्रास होतो, तुम्ही भांडणं करू नका, मी चालले बाहेर निघून. गंमत काय झाली माहितीये, प्राणशक्ती निघून गेल्यानंतर डोळे आहेत दिसत नाही हो, कान आहे पण ऐकता येत नाही हो, जीभ आहे पण चवत नाही हो. आता काय, थोडक्यामध्ये अशा प्रकारचा हा जो चैतन्य माता जी आहे ती सगळ्या जगाची एकमेव आई आहे. आणि त्या आईची पूजा सगळ्यांनी कशी करायची, सगळ्यांनी म्हणजे अगदी ऑस्ट्रेलिया आशिया जे सगळे कुठे कुठे असतील ना, त्या सगळ्या लोकांना सांगायचं की असे करा, सोपं आहे. आता म्हणजे चीपेस्ट सांगितलं मी, त्याला पैसा नको, सिम्पल तुम्ही काय करायचं नाही. सिद्धयोगाचं एक लक्षात ठेवा, महत्वाचा भाग आहे बरं, तुम्ही काहीही करायचं नाही. कारण शरीर जे हलतं ना, ते शरीर स्वतः हलत नाही, की त्याला हलवणारी शक्ती एवढून ते हलते. म्हणून शरीर जरी असतं ना तरी शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे. बघा बरं मी काय म्हणतोय ते, मन कसं श्रेष्ठ आहे. उदाहरणार्थ माझं डोकं दुखतंय हो, माझा पायाला जरा त्रास झालाय, आणि या ठिकाणी अमुक एक कार्यक्रम आहे, मी कसा जाणार. ते मन म्हणतं काही नाही, तुझं शरीराला सांगतात की शरीर तुझं काय ऐकणार नाही, मी चाललो होता त्या कार्यक्रमाला, आपण तसं लग्नच असो डोकं दुखत असो तरी सुद्धा आम्ही जाणारच. थोडक्यामध्ये मन हे कशापेक्षा श्रेष्ठ आहे बरं, मन हे शरीरापेक्षा श्रेष्ठ आहेच. आता मन तरी काय होते म्हणून मला आपण आदर्श धरूया. चला, मन कसं असतं, एकदम मन कसं, बस तुम्ही या देशाचा पंतप्रधान मला नेमून टाका, म्हणजे सगळं जग कसं, मी सगळं आपल्या सगळ्या जगाचे विश्वबंधुत्व जे करायचंय आणि विश्वाचा एक प्रकारचा गुरु म्हणून जे आपल्याला सगळ्या जगाला दाखवायचंय ना, ते करण्याकरता म्हणून आम्ही पंतप्रधान समजा होऊ शकतो. तर बरोबर एक विचार सुंदर. आणि एका वेळेला किती आपल्या डोक्यामध्ये विचार येतात की हा माझा मित्र आहे ना, तो मला फार त्रास देतोय, तर त्याला दाखवतोच. थोडक्यामध्ये अशा प्रकारचं मन एकदा खाली आणि वर, हा आदर्श कसा समजतो. हा त्याला देव म्हणून म्हणाले, हा देव नाही होऊ शकत. पण एक लक्षात ठेवा, आता मन म्हणजे काय हो, अगदी सोपी गोष्ट, सोपी व्याख्या काय त्याची, कुठलाही विचार हो, कुठलाही विचार म्हणजे मन. समजा आपण आज समजा एक मजा केली, काय मजा अशी करायची की आपल्याला मन नाहीये किंवा विचार बंद, विचार बनला तरी आपण राहतो ना. म्हणजे मन हा जरी भाग असला तरी मन म्हणजे विचार, विचार नाही म्हणजे आपण जिवंत राहतो ना. काय होतं ना, केवळ काही विचार नाही, शांत, आणि त्या शांततेकडे नेते बरं का आपल्याला. अशा प्रकारचे मन जे आहे ते मन सुद्धा आपण या लेवलवर बांधून काढणार. दोन गोष्टी त्रास देणार आहेत जीवनामध्ये. बघा मी काय म्हणतो ते, पहिली गोष्ट म्हणजे शरीर त्रास देणार आहे, इकडे दुखते तिकडे दुखते, काही ना काहीतरी त्रास चालू, रोज चालूच असतात त्रास. दुसरा भाग असा, मन जे आहे तेही चांगलं नाही, कारण काय ते सुद्धा इकडे तिकडे करणार आहे. परंतु एक लक्षात ठेवा, महत्वाचं वाक्य, या दोन्हीला चालवण्याची शक्ती आहे ना, त्या शक्तीमुळे शरीर आहे हो, शक्तीमुळे मन आहे. असं जर असेल तर ते दोन्ही त्रास देणाऱ्या ज्या गोष्टी त्या बाजूला काढायच्या. कसं करायचं, आता तेच तो प्रॅक्टिकल घेणार बरं का मी, आज नुसतं बोलणार नाही. बोलणार म्हणजे तुम्ही मला चांगलं, काकाने फार चांगलं सांगितलं म्हणून टाळ्या वाजवणार आणि घेऊन निघून जाणार, हा मी तसं सोडणार नाही तुम्हाला. मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही करायचं किंवा नाही हा तुमचा प्रश्न आहे. पण काय चांगली गोष्ट आहे की ज्याच्या आधारावर आपलं सगळं जीवन आहे. कारण काय, एकच गोष्ट परमेश्वराने आपल्याला परमनंट दिलेली आहे बरं का. बघा बरं मी काय सांगतोय, कायम जशी एकच गोष्ट दिलेली आपल्याला परमेश्वराने, ती म्हणजे प्राणशक्ती. प्राणशक्ती आहे म्हणून सर्व गोष्टी आपण व्यवहार सगळं या प्रकारचे सायन्स आहे, प्राणशक्तीशिवाय शक्यच नाही हो. थोडक्यामध्ये प्राणशक्ती आहे म्हणून आपण सगळे अभ्यास निर्णय प्रकारचे करतो. आणि त्याच्याकरता मनाचा अभ्यास करणारे हे योगशास्त्र आहे, त्याचा आपल्याला सिद्ध योगाच्या दृष्टीनं, महायोगाच्या दृष्टीनं आम्हाला हे जे आमच्या सद्गुरूंनी सांगितलेले आहे, आमचे सद्गुरू श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज, त्यांना मला पुष्टी देणारे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेव सरस्वती स्वामी महाराज, परमपूजनीय गुळवणी महाराज, आणि तसेच ब्रह्मश्री
दत्त महाराज यांनी मला हे शिकवलं, चल पुढे बाळ चल. आता मी काय साधाच मुलगा आहे हो, मी काय हरकत नाही म्हटलं चला. अशा प्रकारे हा जो प्राणाचा अभ्यास जो आहे, सिद्धयोगाचा जो अभ्यास आहे, महायोगाचा अभ्यास आहे, तो आपल्याला सर्व करायचा आहे. आता कसं करायचं? अगदी सोपं म्हटलं मी, सोपं. आता बघा सुरुवात करायची, आपल्या प्रयोगाला सुरुवात. काय करायची प्रयोग? डोळे मिटायचे. आता डोळे आपल्याला सर्व माहिती, डोळे काय अवघड नाही, पण डोळे कसे मिटायचे? शांतपणाने, जणू काही आपल्या सर्व परमेश्वर साक्षात उभा आहे, किंवा अत्यंत श्रद्धेने, श्रद्धया परयोपेता, अत्यंत श्रद्धेने अशा प्रकारचा आपण नमस्कार केलेला आहे, डोकं टेकलेलं आहे. एक लक्षात ठेवा बरं का, मोठी मजा होते, आपल्याला माहीत नसेल. ज्यावेळेला आपण अशा प्रकारचा नमस्कार करतो ना, बघा तुम्ही, नुसते डोळे मिटा, डोळे मिटून अत्यंत श्रेष्ठ व्यक्ती आपल्या कुठेतरी साक्षात परमेश्वर उभा आहे असं समजून डोळे मिटा. एक प्रकारची लहर जी आहे ती आपल्या पाठीच्या कण्यातून वर 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 यायला सुरुवात होते. वर वर कुठे येणार? मस्तकावर येणार, कारण मस्तक हे महत्वाचं आहे हो. पाय महत्वाचे आहे नाही कोण म्हणतो, हात हे महत्वाचे आहे. हे जरी असतं ना तरी सुद्धा पाय तुटला मनुष्य मरत नाही, हात तुटले मनुष्य मरत नाही, पण डोकं तुटलं तर गेलं ना. म्हणून देवाचं स्थान कुठे आहे? मस्तकामध्ये आहे. मस्तकी देव धरावा, अवघा हवे कल्लोळ करावा. आता असं सगळ्या जगामध्ये तुम्हाला मी सांगतोय ना, याप्रमाणे सगळं माहिती करून घ्या आणि सगळ्या जगामध्ये हे तत्वज्ञान पसरवा. अशा प्रकारे हे चालू असताना आपण काय केलेलं आहे? पर्यंत डोळे मिटलेले आहेत, शांतपणाने, जास्तीत जास्त जेवढं तुम्ही श्रद्धेने, जेवढं प्रेमाने, त्या कुठे बघायचे? आतमध्ये चढणारी जी मागच्या पाठीच्या कड्यातून जी शक्ती येते ना, ती हळूहळू हळू वर येते. त्याच वेळेला एक दुसरी गोष्ट करायची, मजा. आपण मजा करतो. काय करायचं? त्याच वेळेला शरीर ढिलं सोडायचं. तुम्हाला शरीर ढिलं तर काय, आमचं शरीर कुठे पळून गेलं तर काळजी करू नका. सगळ्या शरीर आलं मी प्रत्येकाचं इथं आणून पुन्हा आणून देतो, तुम्ही काळजी करू नका. थोडक्यामध्ये बोलण्याचा अर्थ स्पष्ट आहे की शरीर हे जे आहे, शरीर अतिशय ढिलं सोडायचं. किती? जणू काही शरीर नाहीच आहे, कारण शरीरापेक्षा प्राणशक्ती आहे, म्हणून शरीराला किंमत आहे, हे आपण बघितलंय मागे. आणि अशा दृष्टिकोनातून शरीर इतकं ढिलं सोडायचं की बस शरीर नाहीच आहे. शरीर ढिलं सोडलेलं आहे. बघा काय होतं ते, शरीर ढिलं सोडलेलं आहे. प्राणशक्ती आपोआप वर 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 जाऊन वरचा जो मस्तकामध्ये जो देव ठेवलेला आहे प्राणरूपी, त्याचा एक भाग जो आहे, त्या दृष्टीने आपण फक्त बघायचं. आणि बाकीचं श्वासोश्वास पुन्हा आमचं काय होणार? अहो श्वासोश्वास जो चालूच आहे, सांगितलं मगाशी, परमनंट एकच गोष्ट परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे, आणखी म्हणजे श्वास. त्याला काही पैसे घेतले का तुमच्याकडनं? नाही हो, अगदी फुकट. की या प्राणशक्तीची उपासना करता म्हणून शरीर ढिलं सोडलेलं आहे. आणि प्राणरूपी परमात्मा जो आहे तो आपल्या शरीरामध्ये कुठून? नाकातून आत, बाहेरून आतून बाहेर, बाहेरून आत, हा प्रकारे संचार चालू आहे. तो कोण आहे? परमात्मा आहे. बरं, डोळे मिटलेले आहेत, शांत म्हटलेले आहेत. काय चाललंय? कोणाची पूजा? अहो माझी नाही, तुमची नाही, दुसऱ्या कोणाची नाही, स्वतःची पूजा. सुधीनाम आत्मपूजन ज्याला म्हणतात. ही कशी आहे? ही पूजा स्वतःची पूजा करायची आहे. कसं आहे, दुसऱ्याची पूजा करून आपलं याची काय पूजा करायची म्हणणार, पण स्वतःची पूजा हा बरं आहे. मग पूजा स्वतःची करायची ना, मग हरकत नाही. कशी पूजा करायची? तर ही आता सांगितल्याप्रमाणे डोळे मिटलेले आहेत, शांतपणे आपण 5 मिनिटं ही पूजा करणार आहोत. आपण सुरुवात करायची म्हणजे कशी? मी म्हणणार परमात्मने नमः असं म्हणलं की सुरुवात करायची. काय काय करायचं? डोळे शांतपणाने, अत्यंत श्रद्धेने डोळे मिटलेले आहेत. प्राणशक्ती पाठीच्या कणातून हळूहळू वर चाललेली आहे. आणि त्याच वेळेला श्वासोश्वास जो आहे, महत्वाचा भाग लक्षात ठेवा. श्वासोश्वास आपोआप होईल तसं होऊ द्यायचा. कारण काय? आपोआप होणारा श्वासोश्वास जो आहे तो कसा चाललाय फक्त मनाने बघायचं. मन त्याच्यावर ठेवायचं. मनाला विचार पाहिजे ना काहीतरी. मला विचारायचं की बघ, हे तुझं जे मूळ प्राणशक्ती रूपी देव आहे ना, तो काय करतो देव बघ जरा. अशा प्रकारे आपण 5 मिनिटं ज्या प्रकारे सर्वांनी बघूया. शांतपणाने त्याला मदत करा बरं का. कारण मी सांगितलं माझा हेतू फार वेगळा आहे. सगळ्यांना देव बनवणार आहे मी, तुम्ही मला मदत करणार की नाही? मग आम्ही तर म्हणणार तुम्ही आम्हाला मदत करायलाच पाहिजे. असो, अशा प्रकारे आपण शांतपणे डोळे मिटलेले आहेत. सर्व अर्पण करायचं, सगळं अर्पण करायचं देवाला. आपोआप चाललेला श्वासोश्वास चालू आहे. 5 मिनिटांनी मी तुम्हाला पुन्हा डोळे उघडायला सांगेन. या प्रकारे ही पूजा आपण चालू करूया. फारच छान. माझे हे सगळे भारताचे
पुढचे योगी आहेत, सर्व योगी भारतामध्ये पहिले योगी भारतामध्ये तयार करणार. फारच छान. बघा अजून काही लोकांनी मुलांनी डोळे मिटलेले दिसत नाहीत मला बरं का. अजून त्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये काही लोकांनी डोळे मिटायचे राहिलेले आहेत. शांतपणे डोळे मिटायचे आहेत आणि कुठे आई वडील परमात्मा शक्ती आणि एक प्रकारची सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारची ही जी प्राणशक्तीची पूजा ही सुरू झालेली आहे. शरीर आणखी ढिली सुटली पाहिजे. तो शरीराने असं समजा मजा येते हो. जितकं शरीर ढिलं सोडा ना तितकी प्राणशक्ती आपोआप वर 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 यायला सुरुवात होते. आनंद 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 होत राहतो आपोआप. नाकातून बाहेर बाहेरून आत हा परमात्मा जो आहे ना तो नेहमी आपल्यापाशी आहे. फारच छान. या शाळेमधली मुलं मला वाटतं सगळ्यात योगाचा अभ्यास करण्याकरता जगामध्ये हिंडणार सांगणार. भारत हा विश्वाचा गुरु आहे कसा आहे हे त्यांना सांगितलं पाहिजे. बरोबर. सुधीनाम आत्मपूजन. स्वतःच्या पूजेमध्ये स्वतःच्या प्राणशक्तीची ही पूजा चालू आहे. आपोआप होणारा वर वर पाठीच्या कण्यातून वर वर शक्ती येत चाललेली आहे आणि त्याच वेळेला श्वासरूपी परमात्मा काय होते आपोआप होईल तो होऊ द्यायचं. मुद्दाम थांबवणं पूरक तुम्ही नाही करायचो. हा सिद्धयोग हा आपोआप होणार आहे. ही आपल्या आतमध्ये असलेल्या देवाची पूजा आहे. अहो देव प्रसन्न झाला तर जगामध्ये तुम्हाला काय पाहिजे. गणपती घरी आणला तरी प्राण त्यामध्ये भरावा लागतो. त्यावेळेला त्याला पूजा करायला पात्र होत होतो. म्हणून प्राणप्रतिष्ठा करतात. त्याप्रमाणे आपल्या प्राणाची स्वतःची पूजा ही उत्तम प्रकारे चालू आहे. सर्वांना आपल्या शिक्षकांच्याकडून शाबासकी मिळणार आहे. आणखी वर 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 जायचं. शरीर आणखी ढिली सुटली पाहिजे बरं का. आणि आपोआप होणाऱ्या श्वासाकडे लक्ष पाहिजे. प्राणरूपी परमात्मा बाहेर चाललेले आहेत, आत चाललेले आहेत, बघत राहायचं. पण आत बराच वेळ थांबले आपली शुद्धी चालू आहे. बाहेर थांबलेले आहेत त्यामुळे सर्व जे आहे ते बाहेर टाकून पुन्हा आतमध्ये जायला आपल्याला देवाला आपोआप परवानगी द्यायची. आपोआप होईल. पाठीच्या कण्यात येणारा हा जो प्रतिप्रसव मार्ग आहे योगमधला हा आपोआप सुरू होणार आहे. करायचं नाही.
जेवढी श्रद्धा जास्त तेवढे हे परमात्मा जे आहे डोक्यामध्ये जाऊन एकदम शांतपणाने पूजा करत राहील. प्राणशक्तीला मुद्दाम काही सांगायचं नाही, त्याला पूर्ण सौंदर्य. तुला कसं ज्याप्रमाणे नाकातून येणं जाणं आपोआप इथे होऊ द्यावं, आपोआपला फार महत्व आहे. आपोआप होणारे तुम्हाला कष्ट काही नाही. इतर काय करताय ते बघू नका, तुम्ही स्वतःची पूजा करा. स्वतःचा उद्धार करणे महत्वाचं आहे, बाकीच्यांचा करणं हा नंतरचा भाग आहे. स्वतःची पूजा आहे. शरीर आणखी ढिलं सोडा, आणखी मजा येईल बघा. जणू शरीर नाहीच आहे. मी कोण आहे मग? मी प्राणवायूच आहे खरं. प्राण हेच खरं माझं स्वरूप आहे, शरीर आणि मन नाही. शरीर खराब होणार, मन इकडे तिकडे करणार. देव जो आहे तो देव असा पाहिजे की बस नेहमी असणारा पाहिजे. वा, या शाळेतली मुलं सगळी पहिली येणार असं मला दिसतंय. सर्व गुरुजनांना सुद्धा माझा नमस्कार. त्यामुळे सगळी ही मुलं फार छान होणार आहेत. आपोआप श्वास करून तिकडे बघत राहायचं. फारच सुंदर. ओम श्री परमात्मने नमः. सर्वांनी हळूहळू 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 डोळे उघडायला सुरुवात करायची. उघडावेशी वाटत नाहीत ना. याप्रमाणे सर्वांनी आता डोळे हळूहळू उघडलेले आहेत. याचा पुढचा भाग थोडासा महत्वाचा म्हणून तो 2-3 मिनिटांमध्ये सांगणार आहे. म्हणजे माझं हे आपलं जे बोलणं आहे ना ते सगळ्यांना लक्षात येऊ शकेल चांगल्या प्रकारे. मगाशी सांगितलं आपल्याला की जगाची आई जर कुठली असेल तर प्राणशक्ती जगाची आई आहे. सर्व ज्ञानेश्वरांचा मार्ग जो आहे तो सगळ्यांना सांगायचा आहे. ज्ञानेश्वर तर म्हणतात, आपण काय म्हणतोय, भारत माझे घर, पुढे म्हणून रशिया माझे घर, आणि विश्वचे माझे घर. थोडी कल्पना आहे. आणि या विश्वामध्ये असलेलं प्रत्येक चराचर जे आहे प्राणशक्ती जी भरलेली आहे सगळ्या ठिकाणी, ती सगळ्या जगाची ही जी आई आहे त्या जगाची आई एकच आहे बरं का. आई ज्यावेळेला एक होते, प्राणशक्ती एक आहे. कुणी नाही म्हणू शकणार नाही प्राणशक्ती माझी आई नाही. कुणी म्हणत त्यांचं आपण त्यांच्याकरता आमचं तत्वज्ञान नाही, पण त्यांना म्हणावं लागेल. आणि अशा प्रकारची आई जर सर्वांची एक झाली तर आपण सगळे भाऊ झालो. बघा मी विचार करतोय, प्राणशक्ती ही सगळ्यांना मान्य होणारी एक आई झाली की आपोआप सगळे भाऊ झाले. विश्व बंधुत्वाची आपली जी कल्पना आहे ती या दृष्टीने फार महत्वाची आहे की आम्ही सगळे बंधूच आहोत. बंधू म्हणजे काय? बंधन. अहो बंधन कसलं? सगळ्यांचं बंधन एक होय. सगळ्यांचं चैतन्य एकमेव बंधन आहे. चैतन्याशिवाय कोणी जगू शकणार नाही.
म्हणून विश्वबंधुत्वाची ही जी आपली श्रेष्ठ कल्पना जी आहे ती श्रेष्ठ कल्पना आपल्या सगळ्या जगाला आपल्याला सांगायची आहे. मानवाचं जे एकत्र येण्याचं जे एक साधन आहे त्याला हा उत्तम प्रकारचा उपाय आहे. आपण म्हणतो सगळे जग हे जवळजवळ हेच चाललेलं आहे. दोन पंतप्रधान हे एकमेकाशी बोलू शकतात, इतकं जवळ आलेलं आहे. अशा प्रकारे हा प्राणशक्तीचा अभ्यास जर सगळ्यांनी केला तर या प्रकारचे हे जे धर्म वगैरे जे आहेत ना, धर्म किती जरी भिन्नता तर आहेच, भिन्नता नाही कशी, अहो भिन्नतेशिवाय जग होणारच नाही. स्त्री आणि पुरुष भिन्न आहेत की नाही, मग असून सुद्धा आज स्थिती अशी आहे इथे चैतन्याशिवाय पुरुष नाही, चैतन्याशिवाय स्त्री नाही, कोणी नाही. हो भेद हे राहतील पण भेदामध्ये सुद्धा अनेकामध्ये असलेले जे तत्व आहे, प्राणतत्व आहे, त्या प्राणतत्वाची उपासना कशी करायची घरी सुद्धा सांगा, काय हरकत नाही. कोणी काय म्हणतील ना म्हणतो आपण बघूया, परंतु आपल्याला म्हणायला काय हरकत नाही किंवा तुम्ही बसा, पैसे नाही पडणार, चीपेस्ट सिम्पलेस्ट, काही करायचंच नाही. आणि शंकराचार्य तर म्हणतात एष योगस्य परमो विधी. आता सांगितलं ना 5 मिनिटाचा भाग, हा सगळा श्रेष्ठ विधी आहे. मी नाही, शंकराचार्य सांगतात. आणि जगाला हळूहळू मान्य करावं लागेल. पण तुमच्यासारख्या तरुणांनी या सगळं भारतीय तत्वज्ञान श्रेष्ठ तत्वज्ञान जे आहे त्या सगळ्या जगात पसरण्याकरता म्हणून अभ्यास करायला सुद्धा शक्ती पाहिजे. शक्ती कशी निर्माण होईल? परमेश्वराची जर प्रार्थना, परमेश्वर कोणता? देव. प्राणशक्ती हा देव. प्राणशक्ती जर तुम्ही उपासना केली तुमचे मार्ग का नाही वाढणार बरं? तुम्ही हुशार का नाही होणार बरं? म्हणजे तुमच्या शिक्षकांसुद्धा प्रश्न येईल की याला पहिला नंबर देणार कोणाला? अहो सगळेच पहिले येतात, कारण प्रारंभाचा देव जो आहे तो सगळ्यांच्या मध्ये आहे. त्यांनी सगळ्यांनी उपासना केली तर आपले ज्याला IQ म्हणतात, इंटेलिजन्स क्वोशंट म्हणतात, सगळे जर हुशार झाले तर हे सगळा भारत जो असाच भरलेला आहे सगळा. हे माझे सद्गुरू परमहंस प्रवचकाचार्य श्री लोकनाथ गिरी स्वामी महाराज, मला ज्यांनी आणखी थोडं बॅकिंग म्हणतो ना आपण पाठिंबा देणारे परमहंस प्रवचकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, परमपूजनीय गुळवणी महाराज, परमपूजनीय श्री दत्त महाराज कबीश्वर यांनी मला हे सांगितलं की तुम्ही पसरवा. मला काय, मी तर साधा नुसता पोपट बोलतो तसा बोलतो, परंतु अभ्यास मात्र असा आहे, सर्वश्रेष्ठ अभ्यास आहे. आणि ज्यावेळेला मी अमेरिकेमध्ये गेलो होतो ना त्यावेळेस सगळे म्हणले काय चर्चेसमध्ये गेलो, देवळामध्ये गेलो, काय आहे तरी काय, हा सगळ्यांना एकत्र करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. धर्म आहे तो. भांडणं होणार, भांडणं कोण नाही म्हणते होणार, मुलं भांडतातच, पण आई भांडण काय? सगळ्यांची आई एक जी आहे, प्राणशक्ती ही जी आई आहे त्या प्राणशक्ती आहे म्हणून भांडण करणार तुम्ही. प्राणशक्ती निघून गेली तो भांडण काय करणार? शक्यच नाही. कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. जगामध्ये मुलं खराब झालेली आहेत, भांडतात, हा धर्म माझा तो धर्म माझा, भांडतात. पण आई कधी खराब झाली का जगामध्ये? सांगा बरं मला. आतापर्यंत जगामध्ये सगळ्या गोष्टी खराब झाल्या आहेत पण आई कधीही खराब झालेली नाही. कारण आपल्याकडे म्हणून त्या करतात मातृदेवो भव. आपण आईचं ऐकता ना, वडिलांचं ऐकता ना, कारण ते देव आहेत. अशा प्रकारे आपले सर्व सामर्थ्य हे वडिलांच्या, आई वडिलांचं आपलं जे काही एक प्रकारे पूजन जे आहे त्यांचं ऐकणं, अशा प्रकारे करून आपण सर्व संपन्न होऊन हे विश्वबंधुत्व जे आहे ते आपण सर्व सिद्ध करून आणि सगळ्या जगाला एक प्रकारचा हा जो मानवतेचा संदेश जो आहे तो मानव संदेश आपण सगळ्या जगाला देऊ. एवढं सांगून आपण सर्व देवा आहात म्हणून देवांना आपण देवामध्ये देव असल्या कारणाने, आपल्याला देव असल्या कारणाने, आपण देव स्वरूप असल्या कारणाने आपल्या सर्वांना नमस्कार करून की विश्वात्मके देवे जे सांगितलेलं आहे जगाला कसं प्रॅक्टिकली कसं करायचं ते आपल्याला सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे मला मदत करा एवढ्या आपल्या सर्वांना प्रार्थना करून मी माझं हे बोलणं करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.